हाल ही में पंजाब राज्य में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के पुतले की विडंबना की गई थी, जिसको लेकर आज जिला अधिकारी के द्वारा राष्ट्रपति को दिए गए निवेदन द्वारा बौद्ध बांधवों ने क्या मांग की है, चलिए नजर डालते हैं इस खबर पर। समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पक्ष साथ ही विभिन्न धार्मिक सामाजिक संगठन साथ ही विभिन्न राजनीतिक पार्टियों द्वारा आज एक निवेदन जिलाधिकारी को सौंपा गया और यह निवेदन हाल ही में अमृतसर में डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के पुतले का तथा राज्य घटना के प्रतिकृति का अवमान करने वाले व्यक्ति पर देशद्रोह का मामला दर्ज करने के संबंध में दिया गया और यह निवेदन जिलाधिकारी के द्वारा राष्ट्रपति को सौंपा गया और इस मौके पर सभी ने मिलकर पंजाब सरकार की जमकर आलोचना की तथा इस संबंध में जोरदार नारेबाजी की। तो आइए सुनते हैं इस मौके पर प्रवीण खोब्रागडे ने क्या कहा, स्वयं उन्हें की वाणी। समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पक्ष तसेच सर्व सामाजिक आणि धार्मिक संघटना आणि विविध राजकीय पक्ष, आंबेडकरी विचारांचे सर्व विविध राजकीय पक्ष ह्या विचारांना घेऊन आम्ही जे पंजाब अमृतसर इथे बाबासाहेबांच्या पुतळ्याची विडंबना करण्यात आली आणि तिथे संविधानाची हे विडंबना करण्यात आली, त्याच्यामुळे आम्ही सर्व आंबेडकरी जनता, बाबासाहेबांचे अनुयायी आज जिल्हा कचेरीसमोर आम्ही निदर्शने देत आहोत। आम्ही इथे आम आदमी पार्टी पंजाब सरकारचा निषेध केलेला आहे। तसेच महाराष्ट्रात जी परभणीत घटना घडली, परभणीचे बाबासाहेब पुतळ्याची विडंबना करण्यात आली, त्या संदर्भात आम्ही महाराष्ट्र सरकारचाही निषेध केलेला आहे आणि आम्ही सर्व पुन्हा एक घटना म्हणजे अशा प्रकारची घटना आहे की अमित शहा यांनी संसदेमध्ये बाबासाहेबांच्याबद्दल जे अपशब्द बोलले, आम्ही त्या अमित शहाचाही निषेध करत आहोत। म्हणून आम्ही या सर्व घटनांना घेऊन कलेक्टर साहेबांकडे निवेदन देतो कारण की त्याच्यातली मुख्य मागणी अशी आहे की बाबासाहेबांच्या पुतळ्याची विडंबना जे व्यक्ती करत असतील त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, जेणेकरून पुन्हा अशा घटना घडतील नाही। म्हणून आमची प्रमुख मागणी आहे, म्हणून आम्ही हे निवेदन महामहिम राष्ट्रपती यांना केलेलं आहे मार्फत जिल्हाधिकारी। तरी आम्ही पुन्हा एकदा या घटनेचा निषेध करतो आणि सर्व बाबासाहेब जनता कलेक्टर साहेबांना आता CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव की रिपोर्ट।